हॅलो. अल्कोहोल, फिनॉल आणि इथर हा चॅप्टर आपण काल कंप्लीट केलेला आहे. त्यातला जो काही शेवटचा पार्ट राहिलेला आहे यूजेस तो मी घेणार आहे. पण त्याआधी मला बऱ्याचशा मुलांचे मेसेजेस येत आहेत की आम्हाला केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करू हे कळत नाही आहे, आम्हाला रिॲक्शन्स लक्षात राहत नाही आहेत. तर मी प्लॅन करणार आहे की काही बेसिक पार्ट जर का मला रेकॉर्ड करून तुम्हाला शिकवता आला तर मी नक्कीच प्रयत्न करते की तो बेस जर तुमचा क्लिअर झाला तर तुम्हाला हे रिॲक्शन्स किंवा केमिस्ट्री मागचा जो बेस आहे, जे पॉईंट्स आहेत महत्त्वाचे, ते सगळे पॉईंट्स तुम्हाला व्यवस्थित वेळच्या वेळी आठवतील. ते तुम्ही अप्लाय कराल तेव्हा तुम्हाला केमिस्ट्रीचा अभ्यास सोपा वाटेल. आता मी तुम्हाला आज काही पॉईंट्स मी शेअर करणार आहे आजचं लेक्चर सुरू करण्याच्या आधी. तर ते पॉईंट्स बघूया. पहिला पॉईंट असा आहे की मी काही मेथड सांगणार आहे, पण ती मेथड प्रत्येकालाच ॲप्लिकेबल असेल असं नाही. का असं नाही आहे? कारण की प्रत्येकाची अभ्यास करायची पद्धत ही वेगळी असते. तुम्ही स्वतः ठरवायचं आहे की अभ्यास माझा कोणत्या पद्धतीने होणार आहे. मी तुम्हाला इथे काही मेथड सजेस्ट करते. तर पहिल्यांदा ज्यांनी आत्तापर्यंत रेग्युलरली अभ्यास केलेला आहे, रोज अभ्यास करतायत, त्यांचा केमिस्ट्रीशी व्यवस्थित टच आहे आणि ते सगळे लोक, सगळे विद्यार्थी रोज केमिस्ट्री क्वेश्चन्स सॉल्व करतायत, MCQच्या फॉर्ममध्ये म्हणा किंवा आपले थेअरीचे क्वेश्चन म्हणा, बोर्डचा अभ्यास चालू आहे. तर त्या लोकांनी काय करायचं आहे, तर या इम्पल्स बॅचमध्ये रोज जे काही लेक्चर होईल ते लेक्चर तर तुम्ही बघून तुमचा जो पार्ट लेक्चरमध्ये घेतला जाणार आहे तो तुम्ही रिवाईज करायचाच आहे. त्याचबरोबर त्याच पार्टचे काही MCQ तुम्ही कुठल्याही पुस्तकातून सॉल्व केले तर त्याचा तुम्हाला जास्त उपयोग होणार आहे. म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर ज्यांनी रेग्युलरली अभ्यास केलेला आहे त्यांनी लेक्चर बघून झाल्यानंतर साधारण एक अर्धा तास रोज MCQ सॉल्व करायचे आहेत केमिस्ट्रीचे. MCQ सॉल्व करताना किती MCQ बरोबर आले किंवा किती MCQ चुकले हा विचार करायचा नाही आहे. तर त्यांनी काय करायचं आहे, तर MCQ सॉल्व करताना मी कोणत्या मेथडनी आन्सरपर्यंत पोचतो आहे, मला रिॲक्शन वेळच्या वेळी आठवता आहेत ना, मला रिएजंट्स वेळच्या वेळी आठवता आहेत ना, मला जर कन्फ्युजन झालं तर ते उत्तर मी नंतर शोधून माझी ती कन्सेप्ट क्लिअर होती आहे ना, या गोष्टींकडे फोकस हवा ना की मार्कांकडे फोकस हवा आहे. या स्टेजला मार्कांवर फोकस नक्कीच हवा आहे, पण अजून थोडं पुढे गेल्यानंतर आत्ता जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी फोकस माझा MCQ सॉल्व केल्यानंतर किती अभ्यास होतो याकडेच द्यायचा आहे. दुसरा तुमचा फोकस कुठेही नसला पाहिजे. ज्यांनी रेग्युलरली अभ्यास केलेला नाही आहे त्यांनी काय करायचं आहे, तर सकाळी आणि संध्याकाळी रोज 1.5 तास सकाळी 1.5 तास संध्याकाळी रोज केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे. जे सकाळी 1.5 तास वाचाल तेच संध्याकाळी रिवाईज करायचं आहे किंवा जो पार्टचा अभ्यास तुम्ही केलेला आहे त्याच्यावरचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. मला काही लोकांच्या कमेंट्स अशा आल्या की आम्हाला रिॲक्शन्स लक्षात राहत नाही, आम्ही काय करू. पॉझिटिव्हली बघा, रिॲक्शन लक्षात राहत नाही हे तुम्हाला कळलं आहे म्हणजे तुम्ही अभ्यास करायला लागलेला आहात. सो हीच एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तुम्ही त्याच्यावर विचार करायला लागला आहात, हीच एक खूप मोठी गोष्ट आहे. तर पॉझिटिव्हली बघा. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर सकाळी 1.5 तास समजा तुम्ही अल्कोहोल कसं तयार करायचं, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल हा जर तो तुम्ही टॉपिक बघितला तर हा टॉपिक जेव्हा तुम्ही केला आहे सकाळी पूर्ण वेळ 1.5 तास तुम्ही तोच टॉपिक व्यवस्थित रिवाईज करा. दुसरं काहीही बघायचं नाही.
नंतर संध्याकाळी जेव्हा तुम्ही प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल घ्याल तेव्हा आयदर तुम्ही प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलचे MCQ सॉल्व्ह करा किंवा प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलच्या वेगळ्या रिॲक्शन सॉल्व्ह करा. म्हणजे जर सकाळी तुम्ही एखादी रिॲक्शन ही इथाईल अल्कोहोल टू इथाईल क्लोराईड केली असेल किंवा इथाईल अल्कोहोल टू ॲसिटाल्डिहाईड कन्व्हर्जन हे केलं असेल किंवा ॲसिटाल्डिहाईड टू इथाईल अल्कोहोल हे कन्व्हर्जन जर का तुम्ही सकाळी केलं असेल तर अल्किल ग्रुप बदलून संध्याकाळी रिॲक्शन तुम्हाला लिहिता येते का ती बघा. कुठले कुठले रिएजंट्स आपण वापरले होते, कुठल्या कुठल्या मेथड्स आपण वापरल्या होत्या, हे तुम्ही जे सकाळी वाचणार आहात ते डेडिकेटेडली संध्याकाळी वेळ देऊन तुम्हाला रिवाईज करायचंच आहे. केमिस्ट्री हा खूप वोलाटाईल सब्जेक्ट आहे, खूप वोलाटाईल सब्जेक्ट आहे. जर तुमचा केमिस्ट्रीशी संपर्क तुटला तर तुम्ही समजून चला की तुम्हाला लक्षात राहणार नाही आहेत गोष्टी. मग जर का तुम्हाला गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर सारखी रिव्हिजन. मग सारखी रिव्हिजन करायची म्हणजे काय करायचं आहे तर समजा आपण एक प्लॅन बघूया. हा प्लॅन जर तुम्हाला चांगला वाटला, जर तुम्हाला सुटेबल होत असेल तरच या प्लॅननी पुढे जा. अदरवाईज ज्या अभ्यासाची पद्धत तुम्ही आत्तापर्यंत वापरत आलेला आहात या महिन्यापर्यंत आणि तुम्हाला असं वाटतं आहे की आय एम सॅटिस्फाईड विथ माय मेथड ऑफ स्टडिंग, मग तुम्हाला या मेथडची हेल्प घेण्याची गरज नाही आहे. मी ही मेथड अशांसाठी सांगते, अशा विद्यार्थ्यांसाठी सांगते ज्यांनी आत्तापर्यंत अभ्यास केलेला नाही आहे, ज्यांना रिॲक्शन लक्षात ठेवणं अवघड जातं आहे, ज्यांनी आत्ताच सगळं उघडलं आहे आणि मग त्यांना असं वाटतं आहे आम्हाला कळत नाही आहे, आमचा 11वीचा बेस रेडी नाही आहे. मग त्यांना लेक्चर्स अवघड वाटतात, मग त्यांना अजून काही वेगळे प्रॉब्लेम्स त्यांच्यासमोर येतात. फक्त प्रॉब्लेम्सच समोर येतात कारण अभ्यास केलेला नाही आहे. तर आता या सिच्युएशनमधून बाहेर येण्यासाठी आपण काय करू शकतो म्हणून हा प्लॅन मी देते आहे. हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही तुमचं टाईमटेबल करा आणि तुम्ही ते टाईमटेबल नुसतं बनवून ठेवायचं नाही आहे तर त्या टाईमटेबल हे तुम्ही फॉलो करायचंच आहे. तुम्ही समोर एक मोठं टाईमटेबल लावून ठेवा तुमच्या प्रत्येक आठवड्याचं आणि जर का ते तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला सांगते मी 100% तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील बोर्ड्समध्ये सुद्धा आणि CETमध्ये सुद्धा. तर मी आत्ता जो काही प्लॅन लिहिते आहे तो प्लॅन तुम्ही एकदा बघा आणि नक्की त्यावर काम करायला सुरुवात करा. तर आपण बघूया की डे 1, डे 2, डे 3, डे 4, डे 5, डे 6. डे 6 6 दिवसांचा प्लॅन मी तुम्हाला देते आहे. काय करायचं आहे 1.5 आवर 1 टॉपिक, ओनली 1 टॉपिक. जर मग तो प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल असेल तर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलवरच फोकस द्यायचा आहे. जे तुम्ही सकाळी अभ्यास करणार आहात रिव्हिजन 1.5 आवर. हा आहे मॉर्निंग, हा आहे इव्हिनिंग. मॉर्निंग इव्हिनिंग. डे 2 दुसरा टॉपिक घ्या. पण आता काय करायचं आहे डे 2ला रिव्हिजन ऑफ डे 1 अँड डे 2. रिव्हिजन ऑफ डे 1 अँड डे 2. कारण आता डे 1च्या रिव्हिजनला वेळ लागणार नाही आहे तुम्हाला, कारण तुम्ही जे सकाळी वाचलं आहे ते संध्याकाळी अप्लाय करून बघितलं आहे आणि आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तुम्ही जेव्हा ते क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्याल, MCQ सॉल्व्ह करायला घ्याल किंवा मे बी फ्लोचार्ट बघायला घ्याल तर तुम्हाला अगदी मोजून 10 ते 15 मिनटं ते रिव्हिजनसाठी जाणार आहेत. पण ही रिव्हिजन मस्ट आहे, ही रिव्हिजन तुम्हाला करायचीच आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर डे 3 थर्ड टॉपिक घ्यायचा आहे. थर्ड टॉपिक आता रिव्हिजन ऑफ डे 1, रिव्हिजन ऑफ डे 2
अँड प्रॅक्टिस ऑफ डे 3 टॉपिक. बघा आपण काय करतो, आपण पुस्तक उघडतो, आपण रिॲक्शन वाचतो, जमल्यास ती रिॲक्शन लिहून बघतो आणि आपण तिथे तो अभ्यास थांबवतो. मग कधीतरी 2 दिवसांनी तुम्हाला आठवतं की केमिस्ट्रीचं काहीतरी मी बघत होतो किंवा बघत होते आणि मग ते तुम्ही उघडायला लागता, पानं चाळायला लागता. पण लक्षात ठेवा, असं केलं तर ते वर्कआउट होणार नाही आहे. का वर्कआउट होणार नाही आहे? कारण तुम्हाला कंटिन्युअस त्यासाठी वेळ हा द्यावाच लागतो आणि कंपल्सरी द्यायचा आहे. म्हणून ही मेथड जर का तुम्ही फॉलो केली तर काय होईल की तुम्ही जो डे 1ला जो टॉपिक वाचणार आहात त्याची डे 6पर्यंत थोडी थोडी रिव्हिजन होणार आहे. तुम्ही कंटिन्युअसली ते रिएजंट्स बघणार आहात, कंटिन्युअसली ते रिॲक्शन बघणार आहात, कंटिन्युअसली ते डेफिनेशन तुमच्या डोळ्याखालून जाणार आहात आणि मग तुमचा जो काही तो टॉपिक तयार होईल, त्या टॉपिक तयार झाल्यानंतर जे काही आउटपुट तुम्ही द्याल ते खूप भारी असेल. पण त्यासाठी एफर्ट्स घ्यायची मात्र तुमची तयारी हवी, एवढं मात्र नक्कीच खरं आहे. त्यानंतर डे 4ला पण तुम्ही काय करणार आहात, तर 4th टॉपिक आहे. आता रिव्हिजन ऑफ डे 1 फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये, रिव्हिजन ऑफ डे 2 हा पण फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये, रिव्हिजन ऑफ डे 3 फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये आणि प्रॅक्टिस ऑफ डे 4. म्हणजे जे सकाळी केलं आहे त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. वेळ नाही लागत रिव्हिजनला. लक्षात ठेवा, तुम्ही 10 मिनटामध्ये रिव्हिजन करून तुमची होते, पुढचे क्वेश्चन पण सॉल्व्ह करून होतात. तुम्हाला ती एक आवड लागते, पण तुम्ही कंटिन्युटी ठेवायला हवी, ब्रेक मात्र घ्यायचा नाही. त्यानंतर डे 5 सेम शेड्यूल आणि डे 6 सेम शेड्यूल किंवा डे 6ला तुम्ही कंप्लीट रिव्हिजन आणि प्रॅक्टिस करू शकता. कंप्लीट रिव्हिजन अँड प्रॅक्टिस. तुम्ही तुमच्या पद्धतीने या प्लॅनमध्ये चेंजेस करू शकता. काहींना असं वाटेल की मी 3 दिवसामध्ये चॅप्टर संपवणार आहे आणि 3 दिवसानंतर डे 4 डे 5 मी रिव्हिजन करणार आहे आणि डे 6ला मी फक्त MCQ सॉल्व्ह करणार आहे. ही तुमची मेथड झाली काम करायची. तुम्ही या पद्धतीमध्ये तुमचं प्रॅक्टिस चालू ठेवू शकता. कंपल्शन अजिबात नाही आहे. तुम्हाला कुठली मेथड सुटेबल होती हे तुम्ही ठरवा. प्रत्येकाची अभ्यास करायची पद्धत, प्रत्येकाचं अंडरस्टँडिंग हे वेगळं आहे. मी इथे बसून तुम्हाला सगळ्यांसाठी एक कॉमन मेथड सांगू शकत नाही. पण त्यातल्या त्यात ही जी मेथड आहे, ज्यांनी अजिबातच अभ्यास केलेला नाही आत्तापर्यंत, त्यांच्यासाठी खूप चांगली वर्कआउट होते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. ज्यांनी अभ्यास केलेला नाही आहे त्यांनी हे नक्की करून बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एक इम्पल्स सकाळी लेक्चर आलं, ते लेक्चर तुम्ही 1 तास किंवा 1.5 तास ते लेक्चर तुम्ही व्यवस्थित स्टडी केलं. किंवा असं करू शकता तुम्ही की 45 मिनटं तुम्ही लेक्चर ऐकलं, त्या लेक्चरचा जो काही पार्ट होता, ज्या काही नोट्स ज्या तुम्हाला कळाल्या होत्या, त्या नोट्स तुम्ही पुढे एक अर्धा तास लिहून काढल्या. म्हणजे तुमचा सकाळचा अभ्यास झाला. संध्याकाळी तुम्ही काय केलं, तर तेच लेक्चर परत ऐकलं, मग काही गोष्टीची प्रॅक्टिस केली किंवा फ्लोचार्ट झाला असेल तर तो रिवाईज केला. तर हे झालं फर्स्ट डेचं सेकंड सेशनमधला अभ्यास. आता तुम्ही सेकंड डेला काय करणार, तर सकाळी एक लेक्चर आलेलं असेल, ते लेक्चर तुम्ही प्ले करणार आहात, ते लेक्चर तुम्ही ऐकणार आहात. ते लेक्चर ऐकल्यानंतर तुम्ही काय कराल की आदल्या दिवशीचं जे लेक्चर झालेलं होतं, मे बी त्याचे काही फ्लोचार्ट, तुमचे नोट्स रेडी असतील, ते नोट्स तुम्ही वाचणार आहात. ते नोट्स वाचल्यानंतर तुम्ही काय कराल, तर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुमचा बघून झालेला असेल. संध्याकाळची रिव्हिजन करताना तुम्ही पहिल्या दिवशीची रिव्हिजन, जे तुम्ही काढलेले नोट्स किंवा काही तुम्हाला त्यावरचे MCQ सापडले तर ते MCQ सॉल्व्ह करायचे आणि परत सकाळी जो काही व्हिडिओ बघितला त्याच्या काही तुम्हाला नोट्स लिहाव्याशा वाटल्या तर त्या नोट्स लिहायच्या. थर्ड डेला तुम्हाला असं वाटलं आहे की सेकंड डेचं लेक्चरमध्ये खूप रिॲक्शन होत्या, मला त्या परत करायच्यात. सेकंड डेचंच लेक्चर तुम्ही परत एकदा बघा. आधीच्या रिॲक्शन सकाळी रिवाईज करा, नवीन रिॲक्शन व्यवस्थित लिहून बघा, त्यांचं
त्यामागे काय थॉट होता, ती रिॲक्शन का जाती, हे एक्सप्लेन केलेलं असतं लेक्चरमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघा आणि मग सेकंड डे, थर्ड डेचा पहिला जो सेशन असणार आहे अभ्यासाचा, तो एकदा झाला की संध्याकाळी परत डे 1ची रिव्हिजन, डे 2ची रिव्हिजन आणि डे 3चं ॲप्लिकेशन. तर हे अशा पद्धतीमध्ये जर का तुम्ही गेलात तर तुम्ही आरामात खूप चांगले मार्क्स मिळवू शकता. दुसरी गोष्ट अशी आहे की लोक फक्त केमिस्ट्री वाचतात किंवा काही लोक आत्ता असं करत असतील, मला माहिती आहे की ते फक्त व्हिडिओ बघत असतील, काहीही लिहित नसतील. पण असं करू नका. तुम्ही व्हिडिओ बघता आहात, पेपर आणि पेन्सिल तुमच्याकडे रेडी पाहिजे. नोट्स तुमच्या स्वतःच्या लेक्चर बघताना लिहून काढायला रेडी पाहिजेत. दिलेला होमवर्क पटकन तिथे सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे पेपर आणि पेन रेडी पाहिजे. जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो कराल तेव्हा मात्र तुम्ही खूप छान मार्क्स मिळवू शकाल. ही मी तुम्हाला अगदी 100% खात्री मी तुम्हाला देते. लोक केमिस्ट्री फक्त वाचतात. केमिस्ट्री हा वाचून अभ्यास करण्याचा विषय नाही आहे. वाचून कधी करणार? जेव्हा तुम्हाला सगळे बेसिक माहिती आहेत. मला माहिती आहे की माझ्या पुढे जर रिॲक्टंट आणि रिएजंट आला तर कोण कुणावर अटॅक करणार आहे आणि का करणार आहे याचं जर का मला कारण माहिती आहे ना, तर मला रिॲक्शन पार्ट करायची गरज नाही. पण आत्ता तुमच्या स्टेजला जेव्हा तुमचे बेसिक्स तेवढे स्ट्रॉंग नाही आहेत किंवा काही कारणामुळे तेवढा अभ्यास झालेला नाही आहे, तर मात्र तुम्हाला रिॲक्शन बघितल्यानंतर लिहून काढणं गरजेचं आहे. केमिस्ट्रीचा अभ्यास हा नुसता वाचून होत नाही, तुम्हाला कंपल्सरी लिहावंच लागतं. नाहीतर काय मिस्टेक्स होतात मी सांगते. मिस्टेक्स कशा होतात? N डबल बॉन्ड N आणि Cl करतात. आता जो डायझोनियम सॉल्ट आहे त्या डायझोनियम सॉल्टला N आणि Nमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. या नायट्रोजनला पॉझिटिव्ह चार्ज का? कारण त्याला 4 बॉन्ड आहेत म्हणून पॉझिटिव्ह चार्ज सॉल्ट आहे. क्लोरीन असणारे Cl-. मुलं घाईघाईमध्ये वाचलेलं असतं, माहिती असतं डायझोनियम सॉल्ट काय, पण हे असं काहीतरी काढतात कारण ऐन वेळेला आठवतच नाही की हे काढलं कसं होतं. जेव्हा तुम्ही वाचणार आहात आणि सेम स्ट्रक्चर काढणार आहात तेव्हा ती गोष्ट एकदा तुम्ही व्यवस्थित तशीच्या तशी लिहून बघितली की तुम्ही मनातून रिलॅक्स होता की येस, ही माझ्या हाताखालून गेलेलं आहे आणि हे मला परीक्षेत लिहिता येणार आहे. जर तुम्ही असं केलं तर एक वेगळा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. लक्षात ठेवा, वेगळा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो गोष्टी लिहिल्यामुळे. जेव्हा तुम्ही रिॲक्शन लिहिता आणि बाय प्रॉडक्ट काय असेल त्याचा विचार करता तेव्हा तुम्ही एक्झाममध्ये नकळत पूर्ण रिॲक्शन लिहिता, कारण तुम्ही बाय प्रॉडक्ट काय आहे याचा विचार केलेला असतो. आणि जेव्हा तुमचं स्कोरिंग होतं, स्कोरिंग म्हणजे तुम्ही अगदी जर 50 मार्काचा जर तुमचा पेपर असेल आणि जर तुम्ही 47-48 मार्क्स तुम्ही मिळवले, 1-2 मार्क जे जातात ना, ते 1-2 मार्क आयदर तुम्ही प्रॉडक्ट्सला नावं न दिल्यामुळे होतात, बाय प्रॉडक्ट्स नीट न लिहिल्यामुळे होतात, वॅलन्सी सॅटिस्फाय न केल्यामुळे होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला अवॉइड करायच्या असतील तर वाचण्याबरोबर तुम्ही लिहायची प्रॅक्टिस ठेवा आणि कंपल्सरी लिहून अभ्यास करा. त्यानंतर तुम्ही नुसतं वाचून अभ्यास थांबवायचा नाही आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, बोर्डसाठी स्पेसिफिकली बोर्डसाठी आत्ता मी सांगते आहे काय करायचं आहे, तर क्वेश्चन सॉल्व्ह करा. येऊ द्या तुमच्यासमोर क्वेश्चन. काय क्वेश्चन येऊ द्या? समजा तुम्हाला असं सांगितलं की फेनॉल टू सॅलिसिलिक ॲसिड, फेनॉल टू सॅलिसिलिक ॲसिड हा प्रश्न परीक्षेच्या आधीच जर तुमच्यासमोर आला तर तुम्ही जो विचार करता ना, तो विचार करून तुम्हाला उत्तर मिळालं तर ठीक आहे, नाही आलं तर तुम्ही पुस्तक उघडणार आहात, परत व्हिडिओ प्ले करून बघणार आहात, त्याचं उत्तर शोधणार आहात आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे काही उत्तर तुम्हाला सापडतं ते 100% व्यवस्थित लक्षात राहतं. ते उत्तर तुम्ही विसरत नाही. आत्ता ज्या लोकांना रिॲक्शन लक्षात राहत नाही असा ज्यांचा प्रॉब्लेम आहे किंवा अशी जे तक्रार करत आहेत त्यांनी एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला रिॲक्शन लक्षात राहाव्या असं वाटत असेल ना, तर तुम्ही सारखे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बघा, एखादी गोष्ट आपल्याला
घरी आई वडील सांगतात की हे कर, पण आपण ऐकत नाही आणि न ऐकल्यामुळे त्याचा एक दिवस इतका जोरात फटका बसतो की तो फटका बसल्यावर किंवा काहीतरी नुकसान झाल्यावर मग मात्र आपल्या लक्षात राहतं की नाही, हे सांगत होते आधी पण मी ऐकलं नाही. आणि तेव्हा जे काही तुम्हाला लर्निंग मिळतं किंवा तेव्हा जे काही तुम्ही शिकता ते मात्र कायमचं लक्षात राहतं. तसंच सेम फॉर्म्युला तुम्हाला एक्झाममध्ये वापरायचा आहे. काय करायचं आहे की एक्झाममध्ये क्वेश्चन बघण्याच्या आधी तो क्वेश्चन तुम्ही आधीच बघा ना. तो क्वेश्चन तुम्ही आधीच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा ना. तुमच्याकडे क्वेश्चन बँक्स असतात, बोर्डच्या क्वेश्चन बँक्स कितीतरी अवेलेबल आहेत. त्या बोर्डच्या क्वेश्चन बँक्स आणा, त्या समोर ठेवा. असं समजा की तुमची परीक्षाच आहे, तो क्वेश्चन घ्या. नाही तुम्हाला उत्तराला हरकत नाही, पण तुम्ही शोधणार आहात ना. शोधल्यावर तर लक्षात राहणार आहे ते उत्तर. असं काही नाही आहे की आज नाही मला आठवलं तर उद्या आठवणार नाही आहे. उलट आठवलं नाही आणि ते सापडून जर का तुम्ही अभ्यास केला तर ते कायमचं लक्षात राहतं, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे जी परीक्षेमध्ये तुमचा प्रॉब्लेम होणार आहे तो प्रॉब्लेम आधी क्रिएट करा, तो प्रॉब्लेम फेस करा आणि मग बघा तुम्हाला कशा रिॲक्शन्स लक्षात राहत नाही. फ्लो चार्टला ऑप्शन नाही आहे, कारण MCQ जर MCQची एक्झाम आहे, तुमची CETची एक्झाम आहे, CETची एक्झाम आहे सपोज संडेला आणि तुम्हाला आज आहे ट्यूजडे आणि समजा तुम्हाला ट्यूजडे वेनसडेमध्ये केमिस्ट्री संपवायचं आहे. किती वेळा तुम्ही पुस्तकाची पानं चाळणार आहात? शक्यच नाही आहे. मग जर तुमच्याकडे चार्ट्स रेडी असतील, जर का तुमच्याकडे काही कन्सेप्ट लिहून ठेवलेल्या असतील, त्या कन्सेप्ट पटकन डोळ्याखालून घालणं, त्यांचं ॲप्लिकेशन कुठे केलं होतं असा एखादा क्वेश्चन लिहून ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या एंडला चालू ठेवल्या, व्यवस्थित तुमचं नोटबुक ऑर्गनाईज केली ना, तर तुमचा अभ्यास हा खूप सोपा होणार आहे. तर जसे जसे आपले चॅप्टर्स पुढे पुढे जातील तसं तसं मी तुम्हाला या काही टिप्स देतच राहणार आहेत. पण एक टिप तुम्ही मात्र लक्षात ठेवा की जास्तीत जास्त कन्व्हर्जन्स सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त कन्व्हर्जन्स चुकू दे नाही. चुकल्याशिवाय तुम्हाला करेक्ट उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचणार नाही आहे. ज्यांना लगेचच कन्व्हर्जन येणार आहे त्यांचा खूप चांगला अभ्यास झाला आणि त्यांनी असाच पुढे कंटिन्यू करायचा आहे. ज्यांना येत नाही आहे त्यांनी डिमोटिवेट व्हायचं नाही आहे, तर त्यांनी उत्तर शोधायचं आहे. ते शोधून तुम्ही उत्तर लिहायचं आहे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि ते रिवाईज करत राहायचं आहे. त्याचबरोबर रोज फ्लो चार्ट बघायचा आहे, रोजच बघायचा आहे. रोज आपण मोबाईल बघतो, रोज आपण मोबाईलमधले मेसेजेस बघतो, न चुकता आपले काही चॅट्स असतात त्याला आपण रिप्लाय करतो. ह्या जर गोष्टी आपण न चुकता करतच असू तर फ्लो चार्ट हे रोज बघायचेच आहे, जोपर्यंत ते लक्षात राहत नाही. एखादं गाणं असतं जे आपल्याला सुरुवातीला अजिबात आवडत नाही, पण ते हळूहळू सारखं सारखं ऐकून 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 आपण ते गाणं गुणगुणायला लागतो. तसंच केमिस्ट्रीच्या बाबतीत खूप जणांचं झालेलं असू शकतं. आवडत नाही किंवा सुरुवातीला व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर न झाल्यामुळे त्या विषयाबद्दल फारशी आवड निर्माण होत नाही. पण हरकत नाही, आत्तासुद्धा वेळ गेलेली नाही आहे. जे काही 2-4 महिने तुमच्या हातात आहेत त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. तुम्ही जितका जास्तीत जास्त उपयोग करून घ्याल, जितका त्याचा कन्सेप्च्युअल स्टडी कराल, तसं तुम्हाला खूप चांगले मार्क्स त्याच्यामध्ये मिळतील. त्या विषयाबद्दल तुम्हाला आवड निर्माण होईल आणि हा स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे. तुम्हाला 50 आउट ऑफ 50 जर का MHCETमध्ये मिळाले तर हरकत नाही. एखादा फिजिक्सचा प्रॉब्लेम अवघड आला किंवा एखादा मॅथमॅटिक्सचं कॅल्क्युलेशनमध्ये कुठेतरी चुकलं, तुम्हाला सपोर्टिंगला केमिस्ट्री असणार आहे. तुमचं फुल स्कोरिंग केमिस्ट्रीमध्ये होणं शक्य आहे आणि होतं, कारण खूप बेसिक लेवलचे क्वेश्चन्स असतात. अजिबात तुम्हाला एक्सपर्ट लेवल, कॉम्पिटिटिव्ह लेवल फार कमी क्वेश्चन्ससाठी विचारले जाते. अगदी मोजके प्रश्न असतात. कन्सेप्च्युअल जर अभ्यास केलेला असेल तर ते क्वेश्चनसुद्धा तुम्ही क्रॅक करू शकता आणि मेजॉरिटी लोकांना सॉल्व्ह करता येईल इझिली, असाच तो पेपर सेट केलेला असतो. तर केमिस्ट्रीला तुम्ही खूप पॉझिटिव्हली घ्या. तुम्ही जेवढा मॅक्सिमम अभ्यास या 4 महिन्यामध्ये तुम्हाला करता येईल तेवढं 4 महिन्यामध्ये करा आणि खूप चांगले मार्क्स मिळवा. मात्र तुम्हाला पहिली गोष्ट काय करावी लागेल तर आठवड्यातल्या काही दिवसांचं प्रॉपर प्लॅनिंग हे तुम्हाला करावं लागणार आहे. ते प्रॉपर प्लॅनिंग करा.
दुसरी गोष्ट, जे आज सकाळी 1.5 तास वाचताय ते संध्याकाळी 1.5 तासामध्ये अभ्यासाला जेव्हा बसाल तेव्हा कंपल्सरी त्याला रिव्हिजन द्या, कारण केमिस्ट्री हा वोलाटाईल आहे. अजून एक तुम्हाला सांगते की समजा आठवड्यामध्ये 5 दिवस तुम्ही केमिस्ट्रीचा अभ्यास केलेला आहे, तर आठवडा संपताना सगळ्या 5 दिवसांमध्ये जो काही अभ्यास केलेला आहे त्याला एक शॉर्ट रिव्हिजन द्या. त्यासाठी फ्लोचार्टची मेथड वापरा. जेव्हा तुम्ही सारखं ते बघाल तेव्हा तुमच्या ते व्यवस्थित लक्षात राहील आणि बोर्ड्समध्ये चांगला स्कोअर करण्यासाठी किंवा तुम्हाला रिॲक्शन्स लक्षात राहण्यासाठी मॅक्झिमम रिॲक्शन तुम्ही सॉल्व करायला सुरुवात करा. रिॲक्शन आली नाही तरी हरकत नाही, प्रॉब्लेम घ्यायचा, सॉल्व करायचा. तुम्हाला जर काही क्वेश्चन्स हवे असतील किंवा जर तुम्हाला असं वाटलं की मला क्वेश्चन बँक हवी आहे कन्व्हर्जनची क्वेश्चन बँक मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकते. मी प्रयत्न करते की मला तुम्हाला कशी ती कन्व्हर्जनची PDF फॉरवर्ड करता येईल. तर एकदा का ती कन्व्हर्जनची PDF तुम्हाला मिळाली, रोज रिॲक्शन सॉल्वच करायच्या, रोज 4 रिॲक्शन सॉल्व करा. हे करून तुम्हाला एक पॉईंट असा येईल की तुम्हाला असं वाटेल, अरे खूप सोपं आहे हे, मला माहिती आहे यासाठी 4 रिएजंट आहेत, कुठल्या कंडिशनला वापरायचं आहे. तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्या, तुम्हाला हा विषय खूपच जास्त सोपा वाटेल. तर त्यातले सांगितलेले पॉईंट मी एकदा परत रिवाईज करते. पहिली गोष्ट म्हणजे केमिस्ट्रीचा अभ्यास करताना नुसतं वाचायचं नाही आहे, तर वाचनाबरोबर तुमचं लिखाण हे महत्त्वाचं आहे. रिॲक्टंट, प्रॉडक्ट्स, त्यांचे बॉन्ड, रिॲक्शन कंडिशन, रिएजंट, काही स्पेसिफिक गोष्टी मेन्शन करायच्या असतील तर बाय प्रॉडक्टचं नाव, या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत, तरच तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहे. दुसरं म्हणजे पहिल्याचा क्रक्स असा होता की लिहून अभ्यास करायचा आहे. दुसरा असा होता की फ्लोचार्ट्स रेडी ठेवायचे आहेत, कारण तुम्हाला रिव्हिजन कधीही करता आली पाहिजे. म्हणजे समजा असं वाटतं आहे की मला एक 15 मिनटं वेळ आहे, त्यातले 5 मिनटं मला केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे. 5 मिनटामध्ये एक फ्लोचार्ट आरामात बघून होतो. कन्व्हर्जन मनातल्या मनात स्वतःलाच विचारा, उत्तर नाही आलं तर पुस्तकात बघा. फ्लोचार्टने अभ्यास सोपा होतो. तिसरं म्हणजे आठवड्यामध्ये जो काही अभ्यास कराल सकाळी, त्याला संध्याकाळी कंपल्सरी रिव्हिजन द्या. रिव्हिजनसाठी थोडाच वेळ द्या, पण कंपल्सरी रिव्हिजन द्या. आठवड्यातल्या 4 दिवस ते 5 दिवस जे काही तुम्ही अभ्यास करणार आहात, त्याची आठवड्याच्या शेवटी एक त्याला कंपल्सरी रिव्हिजन द्या. केमिस्ट्री वोलाटाईल आहे, ते विसरून जातं, विसरू देऊ नका त्याला. त्यानंतर हे सगळं बोर्डच्या MCQच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि बोर्डच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पण चाललं आहे. आणि बोर्डसाठी चांगलं प्रिपरेशन करताना जास्तीत जास्त कन्व्हर्जन, जास्तीत जास्त क्वेश्चन, गिव्ह रिझन्स हे सारखे सॉल्व करत चला, जेणेकरून ते सॉल्व करताना तुमच्या अजून कन्सेप्ट क्लिअर होतील. तर या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला 100% खूप चांगले मार्क्स मिळणार आहेत. तर हा वेळ मी एवढ्यासाठी इन्व्हेस्ट केला की ज्या काही लोकांना टेन्शन येते, ज्यांचे कमेंट्स मी वाचते आहे की आम्हाला रिॲक्शन लक्षात राहत नाही आहे, काय करू, काही जणं पर्सनली विचारत आहेत की नक्की काय करायला पाहिजे, त्या सगळ्या लोकांनी या स्टेजलासुद्धा ही मेथड अप्लाय केली तर तुम्हाला खूपच चांगला रिझल्ट मिळणार आहे. 100% चांगला रिझल्ट मिळणार आहे. तर आता आपण अल्कोहोल, फिनॉल आणि इथरच्या जो काही राहिलेला पार्ट आहे, तो राहिलेला पार्ट आज आपण क्लिअर करणार आहोत सगळा. आणि उद्यापासून आपण MCQ सॉल्व करायला घेणार आहोत. उद्या जे काही MCQ मी सॉल्व करून देणार आहे, ते MCQ मी स्वतः काही सॉल्व करून देईल आणि त्यानंतर मी तुम्हाला एक MCQची PDF घरी सॉल्व करण्यासाठी देईल. ती तुम्ही घरी सॉल्व करायची आहे. त्यानंतर उद्याच्या MCQमध्ये मी MCQ सॉल्व करताना मी नेमकं उत्तरापर्यंत कशी पोचते ती मेथड मात्र तुम्ही शिकायची आहे, जे मी एक्सप्लेन करते त्यावरून. तर आता आपण वळूया अल्कोहोल, फिनॉल आणि इथरच्या राहिलेल्या पार्टकडे. नेक्स्ट आपण अल्कोहोल, फिनॉल, इथरचा जो पार्ट बघणार आहोत त्यातला आहे युजेस. तर युजेसमध्ये आधी आपण अल्कोहोलचे युजेस बघूया. तर अल्कोहोलचे युजेस काय काय आहेत, तर मिथिल अल्कोहोल हे सॉल्व्हंट म्हणून वापरतात किंवा इथिल अल्कोहोल हे सुद्धा सॉल्व्हंट म्हणून वापरतात. अजून एक त्याचा उपयोग तुम्ही काय लिहू शकता, तर इथिल अल्कोहोल जे आहे ते पॉवर अल्कोहोल
पॉवर अल्कोहोल या नावाने पण प्रसिद्ध आहे. तर ते तुम्ही सर्च करू शकता अजून जास्त माहितीसाठी. त्यानंतर अल्कोहोलपासून आपण वेगवेगळे फंक्शनल ग्रुप तयार करतो. तर इन द प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स किंवा इन द प्रिपरेशन ऑफ ॲसिड्स हा सुद्धा एक अल्कोहोलचा काय झाला एक महत्त्वाचा यूज आहे. त्यानंतर युजेस ऑफ इथर्समध्ये इथरचा यूज काय आहे तर ॲज अ सॉल्वंट. आत्तापर्यंत आपण ज्या ज्या काही रिॲक्शन्स बघितल्या आहे, रिॲक्शन्स ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट, जिथे जर वॉटर मॉलिक्यूल आला तर ती रिॲक्शन तिथे क्वेंच होते, म्हणजे तो ग्रिग्नार्ड रिएजंट अटॅक करू शकणार नाही तुमचा जो ॲक्च्युअल रिॲक्टंट आहे त्यावर. कसं मी दाखवते. समजा तुमच्याकडे आहे फॉर्मॅल्डिहाइड HC डबल बॉन्ड OH आणि जर तुमचा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे CH3MgBr आणि समजा डाय इथिल इथरच्या ऐवजी किंवा ड्राय इथरच्या ऐवजी चुकून वॉटर हे सॉल्वंट घेतलं गेलं, इथरच्या ऐवजी चुकून वॉटर हे सॉल्वंट घेतलं गेलं तर काय होतं बघा. CH3 हा मायनस आहे, Br प्लस, तर हा मायनस अटॅक कुणावर करेल तर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या हायड्रोजनवर अटॅक करेल. हायड्रोजनवर अटॅक केला तर तुम्हाला ग्रिग्नार्ड रिएजंटपासून मिळेल मिथेन. तुम्हाला प्रॉडक्ट काय मिळेल मिथेन. म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट जो आपण ॲक्च्युली वापरला कशासाठी होता फॉर्मॅल्डिहाइडच्या कार्बोनिलवर अटॅक करण्यासाठी. म्हणजे CH3MgBrचा हा अटॅक होणं एक्सपेक्टेड होतं पण हा अटॅक झालाच नाही. तर काय झालं CH3MgBrचा CH3 मायनसनी अटॅक कुणावर केला तर हायड्रोजनवर अटॅक केला आणि त्याचा अल्केन बनला. तर तुम्ही लक्षात ठेवा की म्हणून इथे ड्राय इथिल इथर हे किंवा ड्राय इथर हे सॉल्वंट म्हणून वापरलं जातं. वॉटर हे सॉल्वंट म्हणून वापरत नाहीत कारण तिथे रिॲक्शन क्वेंच होते, म्हणजे त्याचा अल्केनच फॉर्म होतो. ग्रिग्नार्ड रिएजंट कार्बोनिलवर अटॅक करूच शकणार नाही. तुम्हाला जो एक्सपेक्टेड अल्कोहोल प्रॉडक्ट आहे फायनल प्रॉडक्ट तो अल्कोहोल इथे मिळणार नाही जर तुम्ही वॉटर रिॲक्शनमध्ये वापरलं तर. म्हणून इथरचा सॉल्वंट म्हणून खूप महत्त्वाचा यूज आहे. दुसरं म्हणजे लिथियम अल्युमिनियम हायड्राईड हा जो रिएजंट आहे तुम्हाला आठवत असेल तर हा रिएजंट आपण कुठे वापरला होता तर कन्व्हर्जन ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड टू प्रायमरी अल्कोहोल. कन्व्हर्जन ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड RCH2COOH त्याच्यापासून आपल्याला RCH2OH हे बनवण्यासाठी हे कन्व्हर्जन आपल्याला करण्यासाठी आपण जो काही रिएजंट वापरला होता तो रिएजंट होता LiAlH4 इन ईथर. LiAlH4 इन ईथर. आता लिथियम अल्युमिनियम हायड्राईड हा कंपल्सरी इथरमध्ये वापरावा लागतो. तो जर का तुम्ही वॉटरबरोबर वापरला तर तिकडे खूप मोठा स्फोट होऊ शकतो, होतोच. म्हणजे रादर लिथियम अल्युमिनियम हायड्राईड हे कधीही वॉटरबरोबर वापरत नाही, ते एक्सप्लोजिव्ह आहे. त्यासाठी इथर हा एकच सॉल्वंट तुम्ही वापरू शकता. तर अशा प्रकारे इथर्सचा ॲज अ सॉल्वंट म्हणून खूप इम्पॉर्टंट रोल आहे. त्यानंतर डायइथिल इथर हे ॲनास्थेशिया म्हणून आधी सर्जिकल ऑपरेशन्समध्ये वगैरे वापरायचे. त्यानंतर फेनॉल्स आहे. फेनॉल्स कुठे वापरतात तर फेनॉलचा एक यूज आहे की अँटीसेप्टिक म्हणून वापरतात. फ्लोअर क्लिनिंगसाठी फेनॉल्स वापरतात. दुसरं आहे की फेनॉल्स कुठे वापरतात तर इन द प्रिपरेशन ऑफ पॉलिमर बॅकेलाईट. तर बॅकेलाईट हे एक पॉलिमर आहे. ते काय आहे तर फेनॉल फॉर्मॅल्डिहाइड रेझिन. फेनॉल फॉर्मॅल्डिहाइड रेझिन खूप चांगली स्ट्रेंथ असणारं हे पॉलिमर आहे ज्याच्यावर कुठल्याही ॲसिड आणि कुठल्याही बेसची रिॲक्शन होत नाही. तर 3 डायमेन्शनल चेन असणारं असं एकदम स्ट्रॉंग असं बॅकेलाईट हे पॉलिमर आहे. त्यासाठी फेनॉल हे स्टार्टिंग मटेरियल आहे आणि फेनॉलबरोबर दुसरं स्टार्टिंग मटेरियल आहे फॉर्मॅल्डिहाइड, म्हणून त्याचं नाव आहे फेनॉल फॉर्मॅल्डिहाइड रेझिन किंवा त्याला बॅकेलाइट्स असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे झाले आपले युजेस अल्कोहोलचे, फेनॉल्सचे आणि इथरचे. आता आपण रिवाईज करूया रिॲक्शन फ्लो चार्ट थ्रू. तर आता आपण जे बघणार आहोत ते आहे रिॲक्शन्स ऑफ फेनॉलचा चार्ट बघणार आहोत आपण. तर त्यातल्या 2 ज्या रिॲक्शन आहेत त्या नेम रिॲक्शन आहेत ज्या आपल्याला लक्षातच ठेवायच्यात, विसरायचं नाही आहे अजिबातच.
तर कुठली आहे पहिली रिॲक्शन? तर जेव्हा क्लोरोफॉर्म आणि NaOH ची रिॲक्शन आपण फेनॉल बरोबर करतो आणि वर्कअप बाय वॉटर इन ॲसिडिक मीडियम, तेव्हा आपल्याला जे मिळतं ते मिळतं सॅलिसिल अल्डिहाइड, ऑर्थोहायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. तर हे जे आहे ऑर्थोहायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड, तर एका स्टुडंटनी मला असा क्वेश्चन विचारला होता की हा CHO ग्रुप पॅरा पोझिशनला का लागत नाही मग? तर हो, पॅरा पोझिशनवर पण त्याचा अटॅक होऊ शकतो, फक्त त्यासाठी काही ॲक्टिवेशन एनर्जी जास्त लागते. सो पहिल्यांदा हा प्रॉडक्ट तयार होतो, पण जर तुम्हाला पॅराचा पण प्रॉडक्ट जर का हवा असेल तर पॅराच्या प्रॉडक्ट्सला एनर्जीही जास्त द्यावी लागते बऱ्याचशा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये. ते इतकं नॉर्मली होत नाही. इथे पण कसं होतं की इथे डायक्लोरोकार्बिन हा जो काही इंटरमिजिएट तयार होतो, हा इंटरमिजिएट तयार होणं, तो किती वेळ अवेलेबल आहे, त्याची अवेलेबिलिटी, नंतर जेव्हा आपण याचा O- होणार आणि ऑर्थो पोझिशनवरून अटॅक करतात, त्या ऑर्थो पोझिशन ही जवळ आहे, त्याच्यामुळे पायबॉन्डचा अटॅक तिथून पटकन होतो. तो मायनस चार्ज पॅरा पोझिशनपर्यंत येईपर्यंत वेळ लागतो आणि त्यासाठी तुम्हाला काही एनर्जी अप्लाय करावी लागते, तेव्हा ते कन्व्हर्जन पॉसिबल असतं. त्यामुळे इथे मेजर प्रॉडक्ट हा मिळतो, म्हणून ऑर्थोहायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड हा मिळतो. थोडी क्वांटिटी पॅराची पण मिळते, पण त्यासाठी पण तुम्हाला त्याच्या स्टॅबिलिटीसाठी पण तुम्हाला जास्त एनर्जी अप्लाय करावी लागते. याचाच अर्थ काय? तर हा इझिली फॉर्म होतो, म्हणून हा प्रॉडक्ट मेजर मानलेला आहे. दुसरं आहे की फेनॉलची रिॲक्शन NaOH बरोबर केली, कार्बन डायऑक्साईड आणि H3O+. आता ही रिॲक्शन आहे कोल्बेज सिंथेसिस, आणि ही जी रिॲक्शन होती ही आहे रीमर टीमर सिंथेसिस. तर कोल्बेजमध्ये काय केलं? तर कोल्बेजमध्ये सॅलिसिलिक ॲसिड फॉर्म झालेला आहे, ऑर्थोहायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. इथं पण सेम रिझन आहे की पॅराला जर का हे सबस्टिट्यूशन करायचं असेल तर त्यासाठी एनर्जी जास्त लागते, आणि ती जास्त एनर्जी लागत असल्यामुळे तो प्रॉडक्ट या रिॲक्शन कंडिशनला फॉर्म होत नाही. तुम्ही थोडी हीट वाढवली तर तो प्रॉडक्ट फॉर्म होऊ शकतो. तर आत्ता ज्या आपण 2 रिॲक्शन बघितल्या आहे त्याच्यामागचं रिझन पण मी तुम्हाला सांगितलं आहे की पॅरा प्रॉडक्ट फॉर्म होण्यासाठी एनर्जी जास्त लागते, म्हणून सध्या ऑर्थोवर किंवा इझिली ऑर्थो हा प्रॉडक्ट फॉर्म झालेला आपल्याला दिसतो. तर रीमर टीमर आपण बघितली आहे, कोल्बे सिंथेसिस आपण बघितली आहे. त्यानंतर जी रिॲक्शन आहे ती ब्रोमीन वॉटर. तर Br2 इन ब्रोमीन वॉटर ही जी रिॲक्शन आहे त्यामध्ये काय होतं? तर ब्रोमीनचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असल्यामुळे Br+ इझिली जनरेट झाल्यामुळे 2 ऑर्थो आणि 1 पॅरा या तिन्ही पोझिशनवर काय होतं? तर ब्रोमीनचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होतं आणि तुम्हाला जो काही प्रॉडक्ट मिळतो तो मिळतो 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल. त्यानंतर ह्याच फेनॉलची रिॲक्शन केलेली आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि कॉन्सन्ट्रेटेड HNO3 म्हणजे नायट्रेटिंग मिक्सचर, ज्यामध्ये आपल्याला NO2+ हा इलेक्ट्रोफाईड जनरेट झालेला दिसतो, NO2+. तर आता ह्यामध्ये काय होतं? तर कॉन्सन्ट्रेटेड वापरल्यामुळे NO2+चं कॉन्सन्ट्रेशन, NO2+ची क्वांटिटी ही जास्त असल्यामुळे 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल म्हणजे पिक्रिक ॲसिड हे फॉर्म झालेलं दिसतं. पण त्या जागी जर आपण डायल्यूट HNO3 वापरलं, फेनॉलची रिॲक्शन जर आपण डायल्यूट HNO3 बरोबर केली, तर त्या केसमध्ये आपल्याला ऑर्थो आणि पॅरा हे दोन्ही प्रॉडक्ट मिळतात. पण आता इथे काय आहे तर बघा, ऑर्थोला जर मी आत्ता काढलेलं स्ट्रक्चर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ऑर्थोमध्ये काय होतं आहे, तर एक इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म झालेली दिसते आहे. त्या इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे अजून एक 6 मेंबर्ड रिंग तयार झाली आहे, तिथे काही प्रकारची स्टॅबिलिटी आलेली आहे. आणि जो पॅरा आहे, पॅरा पण तयार होतो, पॅरा पोझिशनला NO2 आला आहे, पॅरा नायट्रोफेनॉल हा पण तयार होतो. पण आता ऑर्थो नायट्रोफेनॉल मेजर प्रॉडक्ट मिळणार आहे की पॅरा नायट्रोफेनॉल मेजर प्रॉडक्ट मिळणार आहे? तर आपण जर का स्टिरिक क्राउडिंगचा विचार केला तर पॅरा नायट्रोफेनॉल हा प्रॉडक्ट आपल्याला मेजर आपण त्याला म्हणतो. त्याचं कारण काय? कारण इथे क्राउडिंग नाही आहे. NO2 आणि OH हे दोघंजणं लांब असल्यामुळे
काय होतं तर गर्दी होत नाही, जिथे गर्दी होत नाही तिथे तो प्रॉडक्ट व्यवस्थित स्टेबल होतो, फॉर्म होतो. पण आता इथे एक वेगळी केस काय आहे तर ऑर्थोनायट्रोफेनॉल जो आहे तो फॉर्म झाल्यानंतर एक ॲडिशनल इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करत असल्यामुळे ऑर्थोनायट्रोफेनॉलचं पर्सेंटेज हे जास्त प्रमाणामध्ये आलेलं दिसतं, तो मेजर मिळतो आणि पॅरानायट्रोफेनॉल हा मायनर मिळतो. आता त्यानंतर नेक्स्ट जे सबस्टिट्यूशन आहे ते आहे सल्फोनेशन. आता सल्फोनेशनच्या केसमध्ये पण बघा आपल्याला काय मिळतं तर ऑर्थोहायड्रॉक्सी बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड आणि पॅराहायड्रॉक्सी बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड. तर आता ऑर्थोहायड्रॉक्सी बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड हा ज्या टेम्परेचरला फॉर्म होतो ते टेम्परेचर असतं लो टेम्परेचर, आणि पॅरा ज्या टेम्परेचरला फॉर्म होतो ते टेम्परेचर आहे हाय टेम्परेचर. म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू formation of orthohydroxybenzene sulfonic acid, temperature required to form para-hydroxybenzene sulfonic acid. हे टेम्परेचर कसं आहे तर टेम्परेचर जास्त आहे, म्हणजे ही मे बी रिॲक्शन 290ला जात असेल तर ही 390ला जाते. तर एवढा डिफरन्स आहे. आणि हा डिफरन्स कशामुळे आहे तर पॅराला तो इलेक्ट्रोफाईल नेऊन तिथे तो अटॅक करण्यासाठी त्याला तेवढी एनर्जी अप्लाय करावी लागते, म्हणून इथे टेम्परेचर डिफरन्स आहे. तर हा पण पॉईंट तुम्ही नोट करून ठेवा. तर हा होता चार्ट आपला रिॲक्शन्स ऑफ फेनॉलचा. फेनॉलच्या अजून 3 रिॲक्शन्स आहेत. त्या म्हणजे पहिली जी रिॲक्शन आहे ती ऑक्सिडेशन ऑफ फेनॉल. ते ऑक्सिडेशन आपण कशाने करतो तर सोडियम डायक्रोमेट इन डायल्यूट H2SO4 आणि आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो तो आहे क्विनोन. त्यानंतर फेनॉलची रिॲक्शन, फेनॉलचं जर आपण हायड्रोजनेशन केलं म्हणजे आपण रिडक्शन केलं, हायड्रोजन ॲड केला इन प्रेझेन्स ऑफ राणी निकेल टेम्परेचर, तर आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो तो आहे सायक्लोहेक्झॅनॉल. आणि लास्ट रिॲक्शन आहे की जर फेनॉलची रिॲक्शन आपण झिंक डस्ट बरोबर केली, आपण हीट केलं फेनॉलला झिंक डस्ट बरोबर, तर आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो तो मिळतो बेन्झीन. यालाही आपण रिडक्शन रिॲक्शन म्हणू शकतो, कारण फेनॉलमध्ये ऑक्सिजन आहे, प्रॉडक्टमध्ये ऑक्सिजन नाही आहे. लॉस ऑफ ऑक्सिजन इज अल्सो ए रिडक्शन. सो या इथे आत्ता आपण फेनॉलच्या सगळ्या रिॲक्शन्स बघितलेल्या आहेत. आता आपण बघणार आहोत चार्ट ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर. तर आता या इथर प्रिपरेशनमध्ये 2च मेथड आपल्याला आहेत. त्यातली पहिली मेथड आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स आणि दुसरी मेथड आहे विलियमसन्स इथर सिंथेसिस. आपण एकदा पटकन रिवाईज करून घेऊया. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोलमध्ये आपण काय करतो तर अल्कोहोलला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4च्या प्रेझेन्समध्ये आपण हीट करतो ॲट 413 K आणि आपल्याला जो काही प्रॉडक्ट मिळतो तो मिळतो इथर. आपल्याला पॉईंट हा लक्षात ठेवायचा आहे की जर टेम्परेचर 413पेक्षा वाढलं, 440 अँड अबोव टेम्परेचर गेलं तर इलिमिनेशनचे चान्सेस वाढतात आणि आपल्याला इथरऐवजी अल्किन हा प्रॉडक्ट मिळतो. इथरऐवजी अल्किन हा प्रॉडक्ट मिळतो. एवढं टेम्परेचर सफिशियंट आहे इथर फॉर्मेशनसाठी. त्यापेक्षा जर टेम्परेचर एक्सीड झालं तर रिॲक्शनचा पाथ बदलतो, आपल्याला अल्किन हा प्रॉडक्ट मिळतो. तर ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन आहे SN2 मेकॅनिझम. ही रिॲक्शन आहे SN2 मेकॅनिझम. बॅकसाईड अटॅक या रिॲक्शनमध्ये होतो एका अल्कोहोल मॉलिक्यूलचा प्रोटोनेटेड अल्कोहोलवर. याच्या ज्या स्टेप्स होत्या त्या मी रिवाईज करते. पहिली स्टेप होती प्रोटोनेशन. प्रोटोनेशन म्हणजे काय तर ऑक्सिजनची लोन पेअर H2SO4 मधल्या H+ला अटॅक करून प्रोटोनेटेड अल्कोहोल तयार होत होतं. सेकंड स्टेपमध्ये दुसरा अल्कोहोल मॉलिक्यूल बॅकसाईडने अटॅक करत होता, वॉटर मॉलिक्यूल निघून जात होता. आणि थर्ड स्टेपमध्ये डिप्रोटोनेशन होत होतं आणि असं आपल्याला इथर मिळत होतं. तर ही झाली पहिली मेथड. दुसरी जी मेथड आहे ती आहे विलियमसन्स इथर सिंथेसिस. ही पण आपण काल एकदम डिटेलमध्ये बघितली होती. तर यासाठी लागणारे जे काही 2 स्टार्टिंग मटेरियल आहेत ते आहे सोडियम अल्कॉक्साईड आणि अल्किल हलाईड. सोडियम अल्कॉक्साईड कसं बनवतात तर अल्कोहोलची रिॲक्शन सोडियम मेटल बरोबर केल्यानंतर हायड्रोजन गॅस इव्हॉल्ड होतो आणि आपल्याला जो काही प्रॉडक्ट मिळतो तो आहे सोडियम अल्कॉक्साईड. सोडियम अल्कॉक्साईड आणि अल्किल हलाईड याची रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो तो मिळतो इथर. या मेथडपासून तुम्ही सिम्पल आणि मिक्स्ड असे दोन्हीही इथर तुम्ही तयार करू शकता. यामध्ये फक्त लक्षात काय ठेवायचं आहे तर
जेव्हा टर्शरी आणि सेकंडरी अल्किल ग्रुप्स येतील तेव्हा तुम्हाला त्याचं कंपल्सरी अल्कॉक्साईड बनवायचं आहे आणि प्रायमरीचं अल्किल हलाईड बनवायचं आहे. हे 2 पॉईंट आपल्याला मात्र लक्षात ठेवावे लागतील जेव्हा आपल्याला विल्यमसन्स इथर सिंथेसिस करायची असेल तेव्हा. कारण जर सेकंडरी आणि टर्शरी अल्किल ग्रुप जर का तुमच्या इथरमध्ये असेल आणि जर का तुम्ही त्याला हॅलोजन लावला रिॲक्शन पुढे जाण्यासाठी, तर काय होतं, तर हॅलोजन लावल्यामुळे तिथे इलिमिनेशनचे चान्सेस वाढतात आणि तुम्हाला अल्किन हा प्रॉडक्ट मिळू शकतो इन्स्टेड ऑफ अल्कोहोल, इन्स्टेड ऑफ इथर. तर आपण हा पॉईंट काल डिटेलमध्ये बघितला आहे. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी कालचा व्हिडिओ परत एकदा रिव्हिजिट करा. त्यातले काही जे पॉईंट्स असतील ते सगळे व्यवस्थित नोट डाऊन करा, कारण काल खूप इम्पॉर्टंट टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. तर हे झालं इथरच्या प्रिपरेशनच्या रिॲक्शन. आता पुढच्या रिॲक्शन्स ज्या आपण बघणार आहोत त्या इथर कोणत्या कोणत्या रिॲक्शन्स दाखवतो. नेक्स्ट आपण ज्या रिॲक्शन बघणार आहोत त्या आहेत रिॲक्शन्स ऑफ इथर. ओके, रिॲक्शन of ether with concentrated H2SO4. So ether when treated with cold concentrated sulfuric acid, it forms oxonium ion. Ether get dissolved in cold concentrated acid to form oxonium ion. Next is reaction of ether with oxygen. इथरची रिॲक्शन खूप वेळ एअर बरोबर झाली किंवा एअरला खूप वेळ एक्सपोज झालं इथर, अर्थात हायर मेंबर इथर, कारण लोअर मेंबर जे असतात त्यांचा बॉइलिंग पॉईंट कमी असतो, त्यामुळे ते इझिली वेपर फॉर्म करतात आणि वेपराईज होतात, म्हणजे ते वोलाटाईल असतात. सो ते तुम्हाला बॉटलमध्ये काही वेळाने मे बी तुम्हाला ते दिसणार नाहीत, कारण ते उडून गेलेले असतील, कारण बॉइलिंग पॉईंट कमी आहे त्यांचा. पण जे काही हायर मेंबर्स आहेत ते हायर मेंबर्स काय करतात, तर हायर मेंबर्स पेरॉक्साईडची लिंकेज फॉर्म करतात जेव्हा त्यांची रिॲक्शन एअर बरोबर होते. तर MCQमध्ये क्वेश्चन येऊ शकतो की खूप वेळ एअरमध्ये जर का ते एक्सपोज झाले, एअरला खूप वेळ एक्सपोज झाले किंवा एअरशी खूप वेळ कॉन्टॅक्ट आला तर कुठला प्रॉडक्ट तयार होऊ शकतो, तर पेरॉक्साईड लिंकेज ही तयार होऊ शकते. इथरमध्ये पेरॉक्साईडची लिंकेज तयार होऊ शकते, हा त्याचा प्रॉडक्ट असणार आहे. नेक्स्ट आहे इथरचं जर का हायड्रोलिसिस केलं इन प्रेझन्स ऑफ ॲसिडिक मीडियम किंवा इन प्रेझन्स ऑफ ॲसिड, तर आपल्याला काय मिळतं, तर आपल्याला मिळतं अल्कोहोल. अल्कोहोलपासूनच आपण इथर बनवलं होतं बाय यूजिंग कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता इथरमध्येच तुम्ही वॉटर ॲड कराल इन प्रेझन्स ऑफ ॲसिड, अगेन वी गेट अल्कोहोल बॅक. नेक्स्ट रिॲक्शन इज ether when treated with phosphorus pentachloride. Products are alkyl halide and POCl3. Next is when ethers are treated with hot concentrated acids like HCl, HBr and HI. We get one alcohol and one alkyl halide. But if concentrated acid is used in excess, then product is alkyl halide. We get both product as alkyl halides. So लक्षात ठेवा, इथरची रिॲक्शन हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड बरोबर केली तर अल्कोहोल आणि अल्किल हलाइड असे दोन्ही प्रॉडक्ट्स मिळतात जे आपण काल बघितलेले आहेत. पण जर एक्सेस हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड जर का वापरलं तर अल्कोहोलचं कन्व्हर्जन परत अल्किल हलाइडमध्ये होतं आणि आपल्याला 2 अल्किल हलाइडचे मॉलिक्युल्स प्रॉडक्ट म्हणून मिळतात. तर ह्या होत्या आपल्या रिॲक्शन्स ऑफ इथर. हाही चार्ट तुम्ही ड्रॉ करून ठेवा. पाहिजे तर तुम्ही प्रॉडक्टची नावंही खाली लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला कोरिलेट करायला सोपं जाईल. आता आपण पुढची जी रिॲक्शनचा चार्ट जो बघणार आहोत तो आहे अरोमॅटिक इथरच्या रिॲक्शन्सचा चार्ट. तर अरोमॅटिक इथर्सची रिॲक्शन जेव्हा HI बरोबर आपण करतो तर आपल्याला एक प्रॉडक्ट हा कंपल्सरी फेनॉल मिळणार आहे. हे मात्र लक्षात ठेवाच, कारण की आयोडीन हा डायरेक्ट बेन्झिन रिंगला अटॅच होऊ शकणार नाही. याचं कारण आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनमध्ये बघितलं आहे. तुम्हाला जर का काही डाऊट असतील तर तुम्ही मागचे लेक्चर्स एकदा परत रिवाईज करा.
अरोमॅटिक इथरची रिॲक्शन HI बरोबर केलं तर कंपल्सरी ब्रेक हा O आणि Rच्या बॉन्डमधलाच होणार आहे, कारण O आणि बेन्झिन रिंगमध्ये असणारे डबल बॉन्ड कॅरेक्टर तो बॉन्ड ब्रेक होणार नाही. तुम्हाला कंपल्सरी एक प्रॉडक्ट हा फेनॉलच मिळणार आहे आणि प्लस एक अल्किल हलाइड. दुसरी रिॲक्शन आहे अरोमॅटिक इथर्सचीच. Br2 ॲसेटिक ॲसिड बरोबर आपल्याला एक ऑर्थोब्रोमो अरोमॅटिक इथर मिळतं, एक पॅराब्रोमो मिळतं. लक्षात ठेवा, जेव्हा अशा काही स्पेशल बॉन्डिंगच्या केसेस नसतात त्या केसमध्ये कंपल्सरी पॅराचा प्रॉडक्ट हा मेजर आणि ऑर्थोचा प्रॉडक्ट हा मायनर मिळतो. कधी डिफरन्स असू शकतो, एकतर काही बॉन्डिंग असेल तर स्पेसिफिक बॉन्डिंग ऑर्थोमध्ये प्रेझेंट आहे आणि पॅरामध्ये प्रेझेंट नाही, तेव्हा ऑर्थो मेजर मिळू शकतो. त्या केसमध्ये मॅक्सिमम आत्तापर्यंत हायड्रोजन बॉन्डिंग हे एक कारण पुढे आलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे तर कधीकधी ऑर्थोचा अटॅक हा इझी होतो म्हणून लो टेम्परेचरला रिॲक्शन होते आणि पॅराचा अटॅक करण्यासाठी एनर्जी जास्त लागते, जी एनर्जी आपण प्रोव्हाइड करतो हीट वाढवून, मग ती रिॲक्शन हाय टेम्परेचरला जाते. त्या केसमध्ये ऑर्थोचा प्रॉडक्ट हा नेहमी जास्त क्वांटिटीमध्ये तयार होतो, कारण तो लो टेम्परेचरला फॉर्म होतो, इझिली फॉर्म होणारी रिॲक्शन आहे. तर अशा या दोन कंडिशन्स आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. तिसरं आहे की अल्कायलेशन. अल्कायलेशनसाठी आपण रिएजंट जो वापरला तो आहे मिथाइल क्लोराईड आणि अनहायड्रस AlCl3. इथे तुम्ही आर कुठला वापरू शकता, मिथाइल, इथाइल, ठीक आहे. प्रोपाईलच्या वेगवेगळ्या केसेस आहेत, कारण प्रोपाईलचं कन्व्हर्जन आयसोप्रोपिल ग्रुपमध्ये पण होतं, म्हणून आत्ता फक्त तुम्ही मिथाइल आणि इथाइल हे दोन्ही ग्रुप घेऊन रिॲक्शन लिहून बघा. प्रोपाईल ग्रुप घेऊन तुम्ही रिॲक्शन लिहू नका, त्याचं कारण मी तुम्हाला पुढे अजून जाऊन सांगते. लागणारच आहे, आपल्याला येणारच आहे पुढे. तर इथर आणि मिथाइल क्लोराईड अनहायड्रस AlCl3 अल्काईल ग्रुप एकदा ऑर्थोवर जाणार आहे, एकदा पॅरावर जाणार आहे. त्यानंतर नायट्रेशन पण करताना एकदा नायट्रो ग्रुप ऑर्थोवर, एकदा नायट्रो ग्रुप पॅरावर आणि पॅराचा प्रॉडक्ट मेजर. त्यानंतर असायलेशन रिॲक्शनमध्ये पण असायलेशनमध्ये काय होणार आहे, तर असायलेशनमध्ये असाईल ग्रुप एकदा ऑर्थोवर एकदा पॅरावर आणि पॅरा प्रॉडक्ट मेजर, कारण तिथे क्राउडिंग नाही आहे. तर अशा प्रकारे आपण या सगळ्या ज्या रिॲक्शन्स आहेत किंवा सगळे फ्लोचार्ट्स आहेत, हे सगळे फ्लोचार्ट्स आपण तयार केलेले आहेत. आपल्याकडे आत्ता ते सगळे फ्लोचार्ट्स रेडी आहेत. त्याची रोज रिव्हिजन करायची आहे. सकाळी जर का अभ्यास केला तर संध्याकाळी कंपल्सरी त्याची रिव्हिजन झालीच पाहिजे आणि ते सगळं नॉलेज अप्लाय करायचं आहे. बोर्डचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करून बघा किंवा MCQ सॉल्व्ह करून बघा. जेवढं जास्त सॉल्व्ह कराल तेवढा हा विषय खूप जास्त तुम्हाला आवडणार आहे. आता इथे आपला अल्कोहोल, फेनॉल आणि इथर हा चॅप्टर संपलेला आहे. तर आत्ता आपण काय करणार आहोत, तर मी तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चनची लिंक पाठवणार आहे, PDF पाठवणार आहे. तर ती PDF ओपन करून त्यातले सगळे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. पण त्यासाठी एक कंडिशन आहे की ते क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या आधी तुम्ही सगळे लेक्चर्स व्यवस्थित बघा. जर तुमचा अभ्यास झाला नसेल तर ते सगळे छोटे छोटे बारकावे जे आहेत मी लेक्चरमध्ये सांगितलेले, ते सगळे बारकावे व्यवस्थित ऐका, ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब करा, लिहून ठेवा, रिवाईज करा आणि मग ती PDF जी आहे क्वेश्चन्सची ती सॉल्व्ह करायला सुरुवात करा. आन्सर की पण प्रोव्हाइड केलेली आहे, सो तुम्ही ते आन्सर्स क्रॉस चेक करू शकता. उद्याच्या आणि परवाच्या लेक्चरमध्ये आपण मॅक्सिमम MCQ सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. उत्तरापर्यंत कसं पोचायचं याचं जे काही टेक्निक आहे अल्कोहोल, फेनॉल आणि इथरच्या केसमधलं, ते आपण उद्या बघणार आहोत. तर ऑल द बेस्ट. तुम्ही क्वेश्चन्स सॉल्व्ह करा आणि मॅक्सिमम मार्क्स मिळवा. थँक्यू.